शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यात येत असला तरी या विधानसभा मतदारसंघावरती मुंडे कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे। मुंडे म्हणतील तोच आमदार असं चित्र या मतदारसंघात असतं। परळी माझी माय असली तरी पाथर्डी माझी मावशी आहे हे स्टेटमेंट खुद्द लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी दिलं होतं। या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार असणाऱ्या मोनिका रादळे ह्या आमदारकीची हॅट्रिक करतील की या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रताप ढाकणे हे तुतारी वाजवतील। त्याबरोबर चंद्रशेखर घोले यांना तिकीट मिळेल की या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ नेहमीच भाजपच्या पाठीशी उभा राहिला। या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मोनिका रादळे या 2014-2019 अशा 2 वेळा आमदार आहेत। हा मतदारसंघ बीड आणि नगरच्या सीमेवरती असल्यामुळे या मतदारसंघातून मुंडे म्हणतील तोच आमदार असं चित्र असतं। पूर्वी शेवगाव आणि पाथर्डी हे 2 विधानसभा मतदारसंघ होते। 2004 मध्ये शेवगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून नरेंद्र घुले तर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजीव राजळे हे आमदार होते। पण 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये या शेवगाव पाथर्डी 2 विधानसभा मतदारसंघाचा एकच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तयार झाला। या विधानसभा मतदारसंघाच्या निवडीनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 2009 मध्ये या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती चंद्रशेखर घुले हे पहिल्यांदा आमदार झाले। या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांनी भाजपच्या प्रताप ढाकणे यांचा पराभव केला होता। पण चंद्रशेखर घुले यांना ही विजयाची किमया 2014 मध्ये राखता आली नाही। भारतात व महाराष्ट्रात असणाऱ्या मोदी लाटेचा फटका चंद्रशेखर घोले यांना सुद्धा बसला। चंद्रशेखर घोले यांचा 2014 विधानसभा निवडणुकीत नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका रादळे यांनी केला। तसं पाहिलं तर या मतदारसंघातून प्रताप काका ढाकणे हे 2014 ला ही उमेदवारी मागत होते, पण त्यावेळेस त्यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही। त्यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रताप ढाकणे यांनी स्पष्ट बोलून दाखवलं, राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली नाही तर मला वेगळा पर्याय शोधावा लागेल। याचा फायदा 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांना भेटला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रताप काका ढाकणे यांना शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली व ते शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही लढले। या निवडणुकीमध्ये प्रताप ढाकणे यांचा मोनिका रादळे यांनी पराभव केला। या मतदारसंघातून मोनिका रादळे दुसऱ्यांदा निवडून आल्या। या निवडणुकीत प्रताप काका ढाकणे यांना 98,215 तर मोनिका रादळे यांना 1,12,509 इतकी मतं मिळाली होती। या निवडणुकीत प्रताप काका ढाकणे यांचा 14,294 मतांनी पराभव झाला। पण आता 2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलटफेर पाहायला भेटली। या उलटफेराचा परिणाम या मतदारसंघातही झाला। राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर प्रताप काका ढाकणे हे शरद पवार यांच्या सोबत राहिले। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात तुतारीकडून प्रताप ढाकणे यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे। लोकसभा निवडणुकीत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून 2019च्या तुलनेत सुजय विखे यांचं लीड कमालीचं घटलं। त्यामुळे याचा फायदा प्रताप काका यांना या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो। या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे यांचं तिकीट जरी फिक्स झालं असलं तर दुसरीकडे महायुतीमध्ये तिकीट वाटपासाठी चांगलं घमासान होताना दिसून येतंय। या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या सोबत असणारे चंद्रशेखर घोले हे उमेदवारीसाठी आपली ताकद लावत आहेत। त्याबरोबर भाजपमधून अरुण मुंडे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। गोकुळ दौंड यांनी तर उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष रिंगणात उतरू असं बोलून दाखवलंय। त्यामुळे या मतदारसंघातून मोनिका रादळे यांचं टेन्शन वाढलंय। ज्याचा आमदार त्याची जागा ह्या फॉर्म्युल्यानुसार जर तिकीट वाटप झालं तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपला जाईल व या विधानसभा मतदारसंघातून मोनिका रादळे पुन्हा उमेदवार असतील। जर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून मोनिका रादळे यांना उमेदवारी मिळाली तर चंद्रशेखर घोले या मतदारसंघातून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। चंद्रशेखर घोले यांना तिकीट न मिळाल्यास चंद्रशेखर घोले या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढतील का? जर चंद्रशेखर घोले या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढले तर याचा फायदा डायरेक्ट प्रताप काका ढाकणे यांना या मतदारसंघातून होईल। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ बीड आणि नगरच्या सीमेवरती असल्यामुळे या मतदारसंघात बीडमध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव दिसून येतो। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी सुद्धा केली होती। पण पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेवरती घेतल्यामुळे पंकजा मुंडे ह्या मोनिका रादळे यांना मदत करतील। पण सध्या तरी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रताप काका ढाकणे, भाजपकडून मोनिका रादळे तर अपक्ष चंद्रशेखर अशी तिरंगी लढत होऊ शकते। पण रादळे यांना होणाऱ्या पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसेल की रादळे या विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रताप ढाकणे यांच्या गळ्यात यंदा तरी आमदारकीची मार पडेल का? कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।